मुझे लगता है जस्टिस जमादार साहब का मैं शुक्रिया अदा करता हूं, उनका अभिनंदन करता हूं कि कम से कम किसी ने बोलने की हिम्मत दिखाई। हम तो राजनीति में हैं और गणतंत्र में राजनीति में रहे लोग जो विरोधी पक्ष में हैं वो सत्ताधारियों के ऊपर बोलते रहते हैं, लेकिन इस देश की जो हालात है वो बद से बदतर होते जा रहे हैं। और ये कोई बड़ी बात नहीं है। हम तो कहते हैं कि इस देश को गुलाम बनाया जा रहा है। अब जब एक जस्टिस बोल रहा है तो उसका कुछ मायने है, उसका कुछ मायने रखा जाता है। मुझे लगता है उन्होंने जो बोला वो सच है, और आजकल सच बहुत कम लोग बोलते हैं। सर, काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हे पहिलं घ्या ना, हेच जस्टिस जमादार यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी जस्टिस जमादार यांचं मनापासून अभिनंदन करेन की काही देशात बोलणारी लोक कमी आहेत आणि त्यातल्या त्यात खुर्चीवर बसून बोलणं हे आता अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे। आणि त्याच्यात जस्टिस जमादार म्हणतात की या देशातल्या लोकांना, या देशातल्या जनतेला गुलाम बनवलं जातंय। जे आम्ही बोलतोय ते जस्टिस जमादार बोलताय। आणि त्याच्यामुळे देशाची परिस्थिती जाणून एखादा माणूस जेव्हा टिप्पणी करतो किंवा आपल्या खुर्चीवरनं बोलतो, जी खुर्ची अत्यंत महत्वाची आहे, संविधानाची प्रतिष्ठा आणि संविधानाचं रक्षण करणारा माणूस जेव्हा हे बोलतो तेव्हा त्याच्या समोर संपूर्ण चित्र असतं आणि ते चित्र संक्षिप्त हे करत तो हे शब्द उच्चारलेत त्यांनी। त्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही सत्य बोललात। अरे थांबा ना, हे संपू द्या ना। त्याचबरोबर राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण काही नाही, असं आहे की प्रत्येक दान ज्यांनी केलेलं आहे, राम मंदिराला ज्यांनी दान केलंय त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन 0 नंबरवरनं FIR करायला हवी। आता मी काही दान केलं होतं, जर राम मंदिरावरनं ते चोरीला गेलंय तर मी आज सहज विचार करत होतो वाचता की मी कुठल्या तरी पोलीस स्टेशनला जाऊन, म्हणजे माझ्या घरच्या जवळ पोलीस स्टेशनला जाऊन FIR करायला हवा की मी दान केलं होतं, माझं कुठे आहे सोनं ते सांगा। अरे या देशामध्ये रामाच्या नावावर राजकारण झालं, रामाच्या नावावर सत्ता मिळवली, तर रामाचं सोनं घेऊन पळून जाता तुम्ही, तर रामाची देणगीच पळवली जाते आणि आम्ही काहीच बोलायचं नाही, कोणीच काही बोलायचं नाही। अरे कसं चालेल हे? मी एक इतकंसं सोनं, म्हणजे त्याला आपल्या लहानपणी आपली आजी बोलायची, त्याला काय तो 1 अंश नाही, काय त्याला तो शब्द ग्राम पण नाही हो, 1 तोळा पण नाही, मराठीत मस्त शब्द आहे, मस्त शब्द आहे, मला आठवत नाही। पण समजा 1 तोळा सोनं मी दिलेलं आहे, माझा अधिकार आहे रामावर, माझा अधिकार आहे त्या सोन्यावर। ते सोनं कुठे मला सांगा। हे चोर, हे भ्रष्टाचारी, यांनी रामाला विकून 40 वर्षानंतर रामाच्या नावाने सत्ता घेतली। त्या रामाचे सगळे अंगावरचे दागिनेच घेऊन पळून गेले, नशीब कपडे ठेवलेत। ना खाऊंगा ना खाणे दूंगा, इथे तर सगळे खातानाच दिसत आहेत आणि अगदी बक्का खात आहेत। मुंबईमध्ये आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे लागोपाठ 2-3 दिवस ज्या पावसामुळे घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर उपमहापौर यांनी अश्विनी भिडे ज्या आयुक्त आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। हा बालिशपणा आहे। खरं तर मुंबईच्या पाण्यावर कधीच राजकारण होता का? आयुष्यभर तुम्ही केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, तुम्ही केलं, त्यांनी केलं। मुंबईची भौगोलिक रचनाच अशी आहे की मुंबईचं पण असं आहे, मुंबईचा तुम्ही विचार का, मुंबईला 4ही बाजू घेरलंय, गटार आहेत, म्हणजे मोठे मोठे नाले आहेत, जसं वरळीचा नाला आहे, जसं जोगेश्वरी, म्हणजे जिथे समुद्राला पाणी जाण्यासाठी नाले केलेले आहेत। एकदा भरती आली की त्या नाल्यातलं पाणी आतमध्ये येतं, त्यामुळे बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही। आणि मी नेहमी सांगतो की मुंबईचा आकार असा आहे बशीसारखा, आणि सायनचा जो सर्कल आहे तो बरोबर बशीच्या मध्यभागी येतो, आणि त्याच्यामुळे हे अशक्यप्राय आहे की मुंबईत पाणी भरणारच नाही। पण आपल्याला राजकारणच करायचं आहे। ब्रह्मदेव उतरला तरी मुंबईत पाणी तुंबलं नाही असं होऊच शकत नाही। पण तुम्ही टीका केल्यावर म्हटल्यावर तुमच्यावर टीका होणार, कारण तुम्ही आयुष्यभर तेच केलं। अमरापूरकर मेले, डॉक्टर अमरापूरकर वाहून गेले, केवढं मोठं राजकारण झालं। एक गरीब माणूस काल वाहून गेला, कोण बोलायला तयार नाही हो।
कारण का या देशात गरिबांची किंमतच राहिलेली नाही. मरताय मरू द्या सगळ्यांना, काय फरक पडतो आपल्याला. टाळ्या मारतात लोक, देत टाळी. ज्या पद्धतीनं अश्विनी भिडे यांच्या बालिशपणा राजकीय प्रगल्भता नसलेली लोक राजकारणात वरती गेली की अशी बावळटासारखी वागतात. पण अश्विनी भिडेंचा काय संबंध? अश्विनी भिडेंचा काय संबंध? का त्या नाल्यात उतरणार आहेत? मला माहित नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षात म्हणजे याचा अर्थ डिपार्टमेंट कोणाच्या हातात आहे? नगरविकास नगर विकास कोणाकडे आहे? मला या राजकारणात जायचं नाहीये. हा बालिशपणा एवढंच मी सांगू शकतो. नाही आता कसं आहे ते आपापसात कोणी नाही असं आहे की प्रश्न आहेत. तुम्ही शिवसेनेवर आरोप केलात ना, एवढ्या वर्ष शिवसेनेला घेरलात तुम्ही. पाणी तुमते पाणी तुमते पाणी तुमते पाणी तुमते, आता पाणी तुमते, द्या उत्तर का पाणी तुमते. पण मी तेव्हाही सांगत होतो की मुंबईची भौगोलिक रचनाच अशी आहे की मुंबई पाण्यापासून वाचूच शकत आहे. कारण का मुंबईची किनारपट्टी, त्यात भरती ओटी, या सगळ्याचा विचार केल्यानंतर पाणी भरणारच. पाऊस पडतोय, पाणी भरतंय, दुसरीकडनं भरती आतमध्ये येते, पाणी जायला वाटा कुठे आहेत. आणि त्याच्यामध्ये झोपडपट्ट्या वाढतायत. तुम्ही नवीन नवीन बिल्डिंगी बांधताय, 70 मजल्याच्या बिल्डिंगी बांधताय. इन्फ्रास्ट्रक्चर नाही, काय नाही काय नाही काय नाही. डीसीपीआर 8चा FSI, 9चा FSI, 10चा FSI, नंतर 100चा FSI जाहीर करतील. अभी पैसा ही खाने का है तो बढ़ाओ बिल्डिंग, मरने दो मुंबई को, साले को. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा रामाची आठवण झालेली दिसते. त्यांनी महाआरती करायला सांगितलेली आहे. हे बघा, रामाची आरती, तसं राम मंदिराचं नावच उद्धव म्हणजे ठाकरे कुटुंबियांवर आहे. जेव्हा राम मंदिर पडलं तेव्हा आम्ही शिव्या देत होतो की हे व्हायला नको होतो. तेव्हा एकच माणूस मर्दासारखा बाहेर आला आणि सांगितलं होय माझ्या पोरांनी तोडलं. त्याचं नाव होतं बाबरी मस्जिद. म्हणजे बाबरी म्हणजे तेच राम मंदिर तिथनंच निर्माण झालं ना. बाबरी मस्जिद तिथनंच राम मंदिराचं निर्माण आहे. त्यामुळे रामाची आठवण शिवसेनेला आज नाही झाली. मी राजकारणाच्या पलीकडे इतिहास सांगतोय. तेव्हा तर सगळे बिळात घुसले होते, कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा बाळ ठाकरे म्हणाले हो आय एम प्राऊड, मुझे गर्व है की मेरे लडकियों ने किया. तेव्हा त्यांना अधिकार आहे ना. तुम्हाला तर अधिकारच नाही रामाचं नाव घ्यायचं. तुम्ही पळून गेलात पळून. म्हणजे जसं ओबीसीचं राजकारण होत होतं तेव्हा ओबीसीच्या विरोधात सर्वात आक्रमक कोण होतं? आरक्षण मिळवू नये कोण भूमिका कोणाची होती? गोस्वामी ज्यांनी स्वतःला जाळून घेतलं तो कोणाचा होता? बीजेपीचा. आणि आज बीजेपीच सांगतं आमच्या डीएनएत आहे, ओबीसी आमच्या डीएनएत आहे, आमची ओबीसी आमच्या डीएनएत आहे. अरे कसला डीएनए तुमचा डीएनए तपासावा लागेल. असं कसं चालेल? किती दिवस तुम्ही कोणाकोणाला फसवणार? रामाला फसवणार, ओबीसीला फसवणार, दलितांना फसवणार, भांडणं लावणार. आणि सत्ता पैसा सत्ता, सत्ता पैसा, पैसा सत्ता, सत्ता पैसा, असं चक्र सुरू आहे. बस त्या चक्रामध्ये अडकलाय हा देश, बाकी काही नाही. हा तुम्ही या सत्तेत या, मग आपण याच्यावर चर्चा करूया. SIR संदर्भात एकूणच सध्याला कामकाज सुरू आहे. मात्र अशैक्षणिक कामांना शिक्षकांना ही कामं देऊ नका असं शिक्षक. मी तुम्हाला सांगतो SIR अशा वेळेला आणलं आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांची हानी होणार आहे. या पावसाळ्यात तुम्हाला वाटतं का शिक्षक शाळेत जात नाहीत? पावसामुळे मुंबईत पाऊस असेल, कोण शाळेत जातं? तुंबलेल्या मुंबईमधनं चालत कोण शाळेत जातं का? अशा वेळेस मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षक जाणार आहेत का मतमोजणी करायला? कुठे राहता हो तुम्ही? तुमच्या घराचा पत्ता द्या असं विचारला जाणार आहेत का? त्यामुळे सरळ जाणार नाही. ते काय सापडले नाही, उडालं मत. जा. SIR हे फक्त मत कमी करण्याचं, गरिबांची मतं उडवण्याचं मस्त रचलेलं कारस्थान आहे. आणि त्यातल्या त्यात ही मतं इथले ज्या जाती जमाती आहेत, विमुक्त, भटक्या, ज्यांच्या आयुष्यभरात ते एक झोपडी नाही स्वतःची बांधू शकले, त्यांची कुठनं मतं येणार आहेत? आता माझ्या समाजाची माणसं वंजारी ही जी बीड, परभणी, हिंगोली या भागामध्ये राहतात, त्या आयुष्यातले 8-8 महिने कुठेतरी ऊस कापायला जातात. कुठलं आलं त्यांचं परमनंट घर? शिक्षणाचे वांदे.
कारण का आम्ही कोणीही बोललं नाही नाही यांना भीती वाटते मुसलमानांची मतं जाणार आहेत. हो, हिंदूंची सर्वात जास्त मतं जाणार आहेत. इथल्या किती दलितांची घरं आहेत स्वतःची, ते कशाला राहायला आले असते धारावीमध्ये? गावी शेती नाही, राहायला जागा नाही, इज्जत नाही, मान नाही, सन्मान नाही. त्यापेक्षा मुंबईत जाऊन झोपड्या बांधूया आणि रस्त्यावर राहूया. याच्याने ते आले आपल्या मुंबईत. आता त्यांच्या तुम्ही सांगणार की तू 2002ला तू मतदान कुठे केलं होतं हे सांग बरं. तू कुठनं सांगणार? कुणाला ते जमत? जा, काय करणार तुम्ही? SIRचा स्पष्ट अर्थ असा की जे आम्हाला मतदान करतील ते मतदान यादीत राहतील, ते आम्हाला कळणार नाहीत ते मतदान यादीत राहणार नाहीत. एवढ्या सगळ्या हे लायकात तर लागत नाहीत बातम्या. उगाच माझ्या इथे बडबडून माझा घसा सुकवू नका. अहो, मी तुम्हाला कालच सांगतो, परवापासून म्हणजे गेल्या अधिवेशनात पण सांगतो, या विधानसभेची किंमत 0 झालेली आहे. 0. एक मंत्री नसतो. खरं तर ज्या ज्या विषयाची चर्चा असते त्याच्यावर सचिव येऊन उपस्थित राहायला पाहिजे. सचिव येत नाहीत. मुख्य सचिवांना तर मी बघितलंच नाही विधानसभेत. मला आठवतं जेव्हा विलासराव बोलायचे, जेव्हा सुशीलकुमार शिंदे बोलायचे, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण बोलायचे, तेव्हा सगळ्या असे सचिवांची लाईन बसलेली असायची, लाईन. तुम्ही अवमूल्यन अशा संस्थेचं करतात जी संस्था इथल्या कायद्याची संरक्षक आहे. 288ची विधानसभा, ही विधानसभा महाराष्ट्राची रक्षणकर्ती आहे. त्या रक्षणकर्त्या विधानसभेचं वस्त्रहरण करून तिला म्हणजे विवस्त्र करण्याचं काम इथे योजनाबद्ध पद्धतीने केलं जात आहे. कारण का त्यांना संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संस्थाच नको आहेत. या संस्था कायमच्या बर्बाद करून टाकायच्या, नेस्तनाभूत करून टाकायचा आणि इथली लोकशाही उद्ध्वस्त करायची, हा एकमेव कार्यक्रम लागलेला आहे. आणि जनताही त्याच्यात सामील आहे. त्यांना इतकं पाशवी बहुमत देता की ते पाशवी बलात्कार करता, ओरडता येत नाही. देन एन्जॉय इट. काहीही मिळणार नाही जनतेला, फक्त आश्वासने मिळतील. 50,000 कोटी, 60,000 कोटी, 80,000 कोटी, कोट्यानी कोटीची उड्डाणं चालू आहेत, उडत आहेत.